पोपटपिटेकर नवराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। हनुमान जन्मोत्सव राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। आता मी अहिल्यानगरच्या भिंगारमध्ये आहे। इथे देखील हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। या भिंगारच्या परिसरात सुंदर असे रामवाटिका उभारण्यात आलेले आहे। या संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी नंदकुमार झावरे आहेत। हनुमानाचं एक जागृत देवस्थान आहे लोकेश्वर हनुमान मंदिर। लोकेश्वरचा अर्थ असेल तर पडते जर का काही दिवस त्यांच्या मनोकामना जर का घेऊन स्वच्छ मनाने जर का परमेश्वराकडे गेला तर त्याचं तरीच फळ या ठिकाणी मिळतं। याच्या मागच्या बाजूला एक आम्ही रामायण वाटिका तयार केलेली आहे, त्यामध्ये पूर्ण राम चरित्र जे काही लहान मुलांना किंवा कोणालाही ज्यांना माहिती नाही रामाबद्दल, की रामाने कसं जन्म घेतला, काय केलं, युद्ध कसं केलं, वनवास कसं घेतला, तर या सर्व गोष्टी या ठिकाणी दाखवलेल्या आहेत। आता रमण या ठिकाणी भिंगारमध्ये तयार केलेलं आहे आणि लोकेश्वर महाराजांच्या कृपेने सर्व या ठिकाणी भरपूर गर्दी आलेली आहे। भरपूर लोक येत आहेत। दरवर्षी या ठिकाणी आम्ही सप्ताह करतो। उद्या भंडारा आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भंडारा पूजा केला जातो। काय असतं आजची दिनचर्या सकाळपासून? सकाळी 6 वाजता जन्म असतो हनुमंताचा। तर त्या जन्माच्या दिवशी आम्ही इथे या ठिकाणी अभिषेक वगैरे इथे येतात। अर्धा एक तासात त्यानंतर दुपारी रोज दुपारी या ठिकाणी जे रामनाम जे म्हणतात अशा सर्व लोकांना महाप्रसाद दिला जातो। जवळ हे वर्ष किती जवळजवळ 25 वर्षापासून ही प्रथा चालू आहे। त्यानंतर दिवसभर जेव्हा महिला मंडळाचे कार्यक्रम असे बरेच कार्यक्रम या ठिकाणी होतात। आठवडाभर आम्ही हरिनाम सप्ताह देवाचं नाव चालू असते। अशा प्रकारे हा उत्सव जो रामनवमी ते हनुमान जयंती असा उत्सव आम्ही या ठिकाणी करतो आणि सर्व लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे आणि त्या लोकांच्या प्रतिसादामुळे आणि रामायण वाटिकामुळे वेगळं सौंदर्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। अशा पद्धतीने मोठ्या उत्साहात इथं आपल्याला पाहायला मिळतंय की हनुमान जन्मोत्सव साजरा करताना दिसत आहेत आणि भक्तांची देखील मोठ्या प्रमाणात इथं गर्दी होताना पाहायला मिळते। पोपटपिटेकर, अहिल्यानगर।